नमस्कार, विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. या विषयात तुम्ही शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग SMAW प्रक्रियेचा वापर करून हॉरिझॉन्टल स्थितीत 10 मिलीमीटर जाड माइल्ड स्टील MS प्लेटवर स्ट्रेट लाईन बीड आणि मल्टीलेअर सराव करण्याबद्दल शिकणार आहात. या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल स्पेसिफिकेशन नुसार MS प्लेट तयार करा. 150 mm लांबी, 100 mm रुंदी आणि 10 mm जाडी. हॉरिझॉन्टल स्थितीत जॉब सेट करा. हॉरिझॉन्टल स्थितीत एक समान सरळ रेषेतील बीड डिपॉझिट करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी जॉबची तपासणी करा. आता SMAW प्रक्रियेचा वापर करून हॉरिझॉन्टल स्थितीत 10 mm जाडीच्या MS प्लेटवर सरळ रेषेतील बीड आणि मल्टी लेयर सराव करण्यासाठी आवश्यक उपकरणे पाहू. स्टील रूलर, स्क्रायबर, प्रिक पंच, बॉल पिन हॅमर, फ्लॅट फाईल, बेंच वाईज, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, इलेक्ट्रोड केबल आणि अर्थ केबल, इलेक्ट्रोड होल्डर, इलेक्ट्रोड, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, SMAW वेल्डिंग प्लांट मशीन आणि त्यांचे सेटअप ॲक्सेसरीज. सी क्लॅम्प. SMAW प्रक्रियेचा वापर करून हॉरिझॉन्टल स्थितीत 10 mm जाडीच्या MS प्लेटवर सरळ रेषेतील बीड आणि मल्टी लेयर सरावासाठी प्री वेल्डिंग तयारी पाहू. या वेल्डिंग प्रक्रियेसाठी 10 mm MS प्लेट वापरा. रूलर आणि स्क्रायबर वापरून कटिंग मापन 150 mm लांबी आणि 100 mm रुंदी म्हणून मार्क करा. बेंच वाईस आणि हॅकसॉ वापरून मापनाच्या बाजूने MS प्लेट कट करा. बेंच वाईस मध्ये MS प्लेट फिक्स करा. मार्किंग नुसार कटिंग करा. MS प्लेटच्या कडा फाईल करा. MS प्लेटचा चौरसपणा तपासा. वायर ब्रश वापरून MS प्लेटचे पृष्ठभाग स्वच्छ करा. रूलर आणि स्क्रायबर वापरून सरळ रेषा काढा. लाईनच्या बाजूने पंचिंग टूल वापरून पंचिंग मार्क बनवा.
SMAW प्रक्रियेचा वापर करून 10 mm जाडीच्या MS प्लेटवर सरळ रेषेतील बीडची वेल्डिंग प्रक्रिया आणि मल्टीलेयर प्रॅक्टिस आडव्या स्थितीत कशी करायची ते आता पाहू. हॉरिझॉन्टल स्थितीत वेल्ड पोझिशनरवर पंच केलेले जॉब फिक्स करा. सरळ लाईन बीडिंग करण्यासाठी 3.15 इलेक्ट्रोड निवडा. SMAW मशीनमध्ये करंट 110 amps वर सेट करा. प्लेटच्या डाव्या बाजूने सुरू करा आणि बेस मेटलच्या पृष्ठभागावर 70 ते 80 अंशांच्या कोनात वरच्या दिशेने निर्देशित करणारे इलेक्ट्रोड धरा. वेल्ड करण्यासाठी 70 ते 80 अंशाचा ट्रॅव्हल अँगल वापरा. प्लेट वेल्डवर हॉरिझॉन्टल स्थितीत बीड बनवणे हे अगदी सपाट स्थितीत बनवण्यासारखे आहे. लवकर थंड होण्यासाठी करंट कमी करा. हे प्लेटच्या खालच्या बाजूला वेल्ड पडल ओव्हरहँग टाळण्यास मदत करते. वेगवान प्रवासाचं स्पीड वापरा आणि इलेक्ट्रोडच्या कोटिंग डायपेक्षा मोठ्या नसलेल्या वेल्ड पडलचा आकार राखा. वितळलेल्या मेटलला सॅगिंग टाळण्यासाठी शॉर्ट आर्क पद्धत वापरून वेल्ड करा. इलेक्ट्रोडला किंचित व्हीपिंग मोशनसह उजवीकडे हलवा. यामुळे पडल किंचित थंड होण्यास, जलद घट्ट होण्यास आणि बीड सांडणे टाळण्यास मदत होते. चिपिंग हॅमरने स्लॅग काढा आणि वायर ब्रशने बीड स्वच्छ करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्डमेनची तपासणी करा. आता आपण SMAW प्रक्रियेचा वापर करून हॉरिझॉन्टल स्थितीत MS प्लेट 10 mm जाडीवर सरळ रेषेतील बीड आणि मल्टीलेयर सरावासाठी अनुसरण्याचे महत्त्वाचे मुद्दे पाहू. संरक्षक कपडे घाला. योग्य विद्युत प्रवाह आणि इलेक्ट्रोड वापरल्याचे सुनिश्चित करा. पृष्ठभागाच्या दोषांसाठी वेल्ड बीडची तपासणी करा. दोष पाहू. अंडरकट, क्रॅक्स, improper bead profile, excessive reinforcement, crater, spatters. या विषयात तुम्ही करायला शिकलात MS प्लेट 150 मिलीमीटर लांबी, 100 मिलीमीटर रुंदी आणि 10 मिलीमीटर जाडीच्या आकारानुसार तयार करा. जॉब हॉरिझॉन्टल स्थितीत सेट करा. एक समान सरळ रेषेतील बीड आडव्या स्थितीत डिपॉझिट करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी जॉबची तपासणी करा. विद्यार्थ्यांचे आभार आणि पुढील सत्रात भेटूया. बाय.